सरोवराची वाढत्या पाणी पातळीवर उपाययोजना करा. नसता समृद्धी महामार्ग रोखू. डॉक्टर गोपाल बच्छिरे. बातमी लोणार येथून. लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी, लोप पावणारी क्षारता आणि जलमय झालेली मंदिरे वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. नसता समृद्धी हायवे जाम करू असा इशाराच शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व ग्रामस्थांनी मुख्य वनरक्षक, वन्यजीव विभाग, सांस्कृतिक कार्य मंत्री, प्रधानमंत्री, डायरेक्टर जनरल ASI दिल्ली व युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्स यांना दिला आहे. विस्तृत बातमी अशी की लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरोवराची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप नष्ट होत आहे. पाण्याचा pH स्तर 11.5 वरून 7.5 पर्यंत खाली आला आहे. पाण्याची क्षारता TDS 6000 वरून 400 वर आली आहे, ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सद्यस्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहे. भविष्यात अनेक डायनासोरसारखे घातक प्राणीसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैवविविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व तेथे कोणताही पर्यटक येणार नाही. त्यामुळे शहराची आर्थिक घडी बिघडू शकते. पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे 11व्या शतकातील मंदिर, गैबनशाह वली यांचे 16व्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. गर्भगृहात पाणी शिरल्याने मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराची मूळ रूप बिघडले आहे. सरोवरात येणारे गोड पाण्याचे नैसर्गिक स्रोत काठावरच अडवून उपसा सिंचनद्वारे वॉटर लिफ्टिंग करून ते पाणी लोणार शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे. शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा. याकरिता पुरातत्व विभाग, वन्यजीव विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीने नियोजन करावे. याकरिता सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल उपाययोजना तयार करून लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी श्री किरण पाटील, प्रधान मुख्य वनरक्षक, वन्यजीव महाराष्ट्र श्री शैलेंद्र डेहरवाल, डायरेक्टर जनरल ASI दिल्ली श्री यदुबीर सिंह रावत, सांस्कृतिक कार्यमंत्री भारत सरकार गजेंद्र सिंह शेखावत, प्रधानमंत्री भारत सरकार श्री नरेंद्रजी मोदी व डायरेक्टर जनरल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्सचे खलीद अल एनानी यांना ईमेल करून प्रत्यक्ष निवेदनासोबत दिलेला आहे. त्याचबरोबर येत्या 15 दिवसात या विषयावर प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आपला प्राचीन धार्मिक आणि पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी स्थानिक जनता व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संवैधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग जाम, धरणे, जलसमाधी सारखे आंदोलन करण्यास प्रवृत्त होईल असा इशाराच शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक, राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्व विभागाचे अभ्यासक डॉक्टर गोपाल बच्छिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी सुदन अंबोरेसर, विनायक गोपालराव मापारी, श्रीकांत मादनकर, इक्बाल कुरेशी, ओवेस कुरेशी, अशफाक खान, फहीम खान, योगेश भुकन, ज्ञानेश्वर दुधमोगरे, सादिक शेख, विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. हे 5 निवेदनं आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमानं कलेक्टर साहेब, त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर भारताचे सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेब आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल आणि त्याचबरोबर महत्त्वाचं जे आहे ते युनेस्को डायरेक्टर जनरल युनेस्को जे फ्रान्समध्ये जी संघटना आहे की जी वर्ल्ड हेरिटेज सेंटरसाठी अनुदान आणि त्याचा विकास आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. या सर्वांना हे निवेदन देत आहोत आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमानं आणि तहसीलदार साहेबांनी ते पुढे पाठवावं आणि यावर त्वरित उपाययोजना व्हावी.
अन्यथा हे प्राचीन मंदिर हे अक्षरशः म्हणजे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आले. आणि नुसतं मंदिरच नाही साहेब, तिथे एक गैवंशावली चा दर्गा आहे जो आज पाण्यात आहे. त्यांची कबर आहे, ती कबर सुद्धा उद्याला नेस्तनाबूद होण्याच्या मार्गावर आहे. तर आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की 15 दिवसामध्ये यावर शासनाने निर्णय घ्यावा. अन्यथा 15 दिवसानंतर आम्ही संविधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग, लोणार शहराच्या आजूबाजूचे राज्य महामार्ग हे रोखूत आम्ही. आणि त्यावेळेस लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न उद्भवेल तो प्रशासनाच्या हाती असेल आणि प्रशासन त्याला जबाबदार असेल. कायदा लाईव्ह बातमीसाठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.